ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या पक्षवाढीसाठी केलेल्या कामाची कुठलीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत शिवसेना उबाटाचे नेवासा शहरप्रमुख नितीन जगताप यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे शहरप्रमुख पदाचा राजीनामा पाठवलाय। या संदर्भात त्यांनी नेवासा इथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली। यावेळी युवासेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख नीरज नांगरे आणि युवासेना शहरप्रमुख सागर शिंदे या ठिकाणी उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा शहर प्रमुख पदाचा मी आज राजीनामा देत आहे। मी वयाच्या 17व्या वर्षापासून शिवसेनेचं काम करतो, शिवसैनिक म्हणून असतो। आज माझं 42 वय, म्हणजे मी गेले 20-25 वर्ष पक्षाचा एकनिष्ठ शिवसैनिक म्हणून काम करतो। या नेवासा शहरावर शिवसेनेचं वर्चस्व राहिलं आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून नेवासा शहराची ओळख आहे। 2007ला अण्णाभाऊ लष्कर यांच्या रूपानं 45 सदस्य या नेवासा शहरावर निवडून येऊन शिवसेनेचा पहिला भगवा नेवासा तालुक्यावर फडकला। त्यानंतर 2012ला अण्णाभाऊच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा पंचायत समिती सदस्याचं सीट आम्ही या ठिकाणी निवडून आणलं। 5 वर्ष नेवासा शहरात शिवसेनेचा उपसरपंच होता। आणि हे सगळं असताना आत्ताच झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत मी पक्षाचा पॅनल तयार केला। नगराध्यक्षाच्या उमेदवारांसुद्धा माझ्याकडे बरेच इच्छुक उमेदवार होते। आणि हे सगळं करून मी मुंबईला EB फॉर्म आणण्यासाठी गेलो असता, तिथं मला मातोश्रीला गेलो असता, तिथं मला सांगण्यात आलं की नेवाशात EB फॉर्म देता येणार नाही, असं मला हे शिवसेनेचे सचिव माजी खासदार विनायक राऊत साहेब यांनी सांगितलं। आणि त्यांनी माझी उद्धव साहेबांसंग भेटही घालून त्यांनी बोलणंही करून दिलं नाही। थोडी 2 मिनिट भेट झाली फक्त तेवढी, बाकी बोलणं होऊन दिलं नाही। आणि मग नाही म्हटल्यावर मी तिथून नेवाशात आलो। आणि इथं मग माझ्या ज्या पॅनलचे लोक तयार केले, ते लोक काही अपक्ष लढले, काही दुसऱ्या पक्षात गेले, काहींनी थांबून घेतलं। मी त्या ठिकाणी अपक्ष उमेदवारी केली, चांगले मतं घेतले, मी 2 नंबरला मतं घेतले। असे माझे बाकीचे लोक निघून गेले मग। आणि मग हे सर्व असताना आम्ही पक्षासाठी एवढं म्हणजे करून पक्षवाढीसाठी आमच्यावर केसेस झाल्या, गुन्हे दाखल झाले, कधी आमच्यावर जेल झाल्या, 5-6 गुन्हे दाखल आहेत पक्षासाठी मोठाले। आणि एवढं करून पक्षाने मग आम्हाला दखल घेतली नाही। तरी पण मी आजपर्यंत थांबलो। पण निवडणुकीला बरं ज्यांच्यासाठी EB फॉर्म दिले नाही त्यांनी क्रांतिकारी शेतकरी पक्ष म्हणजे अपक्ष निवडणूक केली आणि त्या चिन्हावर ते निवडणूक लढले। बरं मला जर पक्षाने जर मला जर सांगितलं असतं, हे जर मशालवर लढले असते तर मी थांबून घेतलं असतं। आम्ही पक्षाला मानणारे शिवसैनिक, पक्षाचे आदेश मानणारे शिवसैनिक आहोत। मग हे काही न करता ते मग असं शिवसैनिकांचा आमचा बळी गेला। एकंदरीत किती पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले?
आज माझ्यासोबत युवा सेनेचे जिल्हा प्रमुख निराज नागरे आणि शहर प्रमुख सागर शिंदे यांनी राजीनामे दिले. अजून पण काही राजीनामे देणार आहेत. आता तुमचा पुढील वाटचाल काय असेल? कोणत्या पक्षात प्रवेश करणार किंवा काही तुम्हाला ऑफर वगैरे आली का? नाही, मला ऑफर वगैरे काही नाही आली, कारण आम्ही शिवसैनिक हे सर्वात मोठं पद आहे. ऑफर वगैरे काही नाही, पण मी कार्यकर्त्यांचे विचारविनिमय करून कार्यकर्त्याची भेटी घेऊन पुढचा निर्णय ठरवणार. राजीनामा दिलाय म्हणजे नेमकं तुम्ही फक्त घोषणा केली आहे का राजीनामा पाठवलाय उद्धव साहेब? नाही, राजीनामा पाठवला. शंकर नामदेव, सी 24 तास, निवासा.